एक बार श्री भोले भंडारी एक बार श्री भोले भंडारी बनकर के ब्रिज नारी गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। भोले भंडारी बन के ब्रिज की नारी गोकुल आ गए, गोकुल आ गए, गोकुल आ गए। ओ मेरे भोले स्वामी, ओ मेरे भोले स्वामी, कैसे सजाऊं तुझे रात में हो। ओ मेरे भोले स्वामी, कैसे सजाऊं तुझे रात में हो। एक बार श्री भोले भंडारी, एक बार श्री भोले भंडारी बनकर के ब्रिज नारी गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है। कैसी बजाई तूने, कैसी बजाई तूने, कैसी बजाई तूने बांसुरी हो। कैसे बजाई तूने, कैसे बजाई तूने बांसुरी। एक बार श्री भोले भंडारी, एक बार श्री भोले भंडारी बनकर के ब्रिज नारी गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई।
कमली वाला मेरा यार है, मेरा मन का तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। दीप प्रज्वलित करून आपण पंचमूर्ती येथे उपस्थित झालेले आहेत। उजळू दे अंधारल्यांना रात्र ही वैरीण आहे, रात्रीच्या गर्भातही उशक्काला असतो। ज्ञानदीपाने हा धर्मदीप प्रज्वलित करावा। उर्दू शायरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी काव्यरचना केली, हिंदीतून केली, मराठीतून केली। एक ओळ हिंदीमध्ये, एक ओळ मराठीमध्ये। फार अवघड असते अशी रचना करणं। कवीच्या जन्माला जावं त्याच वेळेला कळतं की काव्यरचना किती अवघड असते। आ आ जय मनमोहन श्याम मुरारी, जय 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 ब्रजराज दुलारी, जय जगतारण कारण स्वामी, जय बंशीधर अंतरयामी। जय शकटासुर अघसारी, जय घनश्याम गोवर्धन धारी, जय जसुदासुत जय नंदनंदन, जय तेरी हो असुर निकंदन, पुतना कपट श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम जय श्याम जय श्याम जय जय श्याम, जय श्याम जय श्याम जय जय श्याम, श्याम 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 जय
श्याम जय जय श्याम. कालपर्यंत असलेला कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम याच्यात बदल आहे. काल तुम्ही आणि मी होतो, आता मात्र क्रम बदलला. आता बाबा मग मी आणि मग तुम्ही असं झालोय. आता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आम्ही सर्व जे ज्युनियर मंडळी आहोत, पंथातली काम करणारी तरुण मंडळी आहेत, त्यांचे मार्गदर्शक, संप्रदायाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याकरता अहोरात्र प्रयत्न आणि वेळ देणारे आमचे परमपूजनीय पट्टाधिष्ठित कवीश्वर कुलाचार्य फलटण निवासी विद्वांस बाबाजी शास्त्री, माझे स्नेही आणि मार्गदर्शक, ब्रह्मविद्या शास्त्राचे गाढे अभ्यासक, प्रवाचक, सातारा आश्रमाचे प्रमुख परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री सातारकर बाबाजी, या दोघा गुरुजनांनी दोन्ही बाजूने बसल्यानंतर तुम्ही सँडविच खाल्लं असेल ना कधी? दोन्ही बाजूला ते असतं आणि मग मध्ये त्या बटाट्याच्या भाजीचं जे होतं ना ते आता होणार आहे, होईल ना? त्याच्यामुळे कथा फार वेळ नाही होणार. आपल्याला 12 वाजता, मी 11ला संपवायचं म्हणत होतो. ही सर्व प्रक्रिया होत गेली आणि मग उशीर झालाय. तर आपण एक 30 मिनिटाच्या आत आपण हे सर्व संपवणार. भगवंत गोपाल कृष्णाच्या बाललीला काही ऐकल्यात, त्यांच्या अवतार कार्यातल्या काही घटनाही ऐकल्यात. काही भगवद्गीतेची श्लोक ऐकलीत, काही ऐकायची आहे. गेल्या 6 दिवसामध्ये आपली मानसिकता फक्त कृष्ण झाली होती आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं माणसानं माणसाला स्वतःला सांगायचं काय असेल तर फक्त तेवढंच आहे. श्री कृष्ण गोविंद भजो रे मना श्री कृष्ण गोविंद भजो रे मना भजो रे मना भजो रे मना श्री कृष्ण गोविंद भजो रे मना गोविंद भजो रे मना श्री कृष्ण गोविंद भजो रे मनावा, श्री कृष्ण गोविंद भजो रे मनावा, भजो रे मनावा, भजो रे मनावा, भजो रे मनावा, भजो रे मनावा. अमोलिक जाते वय ओ अमोलिक जाते वय ओ आता तरी धरी सोय. माय बापू, तुमच्या जीवनाचा एक एक क्षण अमूल्यवान आणि तो एक एक क्षण मात्र तो काळ गिळंकृत करतोय. आम्ही वाढदिवस साजरे करण्याच्या नादात लागलोय. वाढदिवस आला का आमची 2 महिने अगोदर तयारी सुरुवात होते. बघा, वाढदिवस होतोय 2 महिन्याच्या तयारीने. हे वेड्या,
बावळा झालास का? त्या वाढदिवसाच्या नादी लागून 60 दिवस गेलीत तुझी. कुठे ती काय बँकेत ठेवली का तू अल्पबचत? अरे अमूल्यवान जीवन आहे. त्या जीवनाचा प्रत्येक क्षण परमेश्वराला तुला अर्पण करता येतो का? पण नको देऊ देवाला. काही देवाला तू देण्याची गरज नाही, अजिबात नाही. तुझ्या आत्म्याचा तर विचार कर ना. त्या आत्म्याला दे ना ती वेळ. एखादी साडी घेतली ना तुम्ही, कपाटात ठेवताय, तिला कीड लागू नये. पैसे असले की तिजोरीत ठेवताय, चोरानं नेऊ नये. दागिने असले का लॉकर मध्ये नेऊन ठेवताय, चोरानं नेऊ नये. बाबा रे, तुमचं वय दररोज तो काळ चोरून नेतोय. एका दिवसानं, एका क्षणानं नेतोय. त्याच्या सांभाळण्याचं काय कराल? अमूल्यवान आहे. अमोलिक जाते वय हो, अमोलिक जाते वय. आता तरी धरी सोय, असा काय नरदेह येईल पुन्हा. 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 भजो रे मनावा, भजो रे मनावा, भजो रे मनावा. श्री कृष्ण गोविंद भजो रे मनावा. श्री कृष्ण गोविंद भजो रे मनावा. श्री कृष्ण गोविंद भजो काही रे करायचं नाही. मनावा. काही करू नका. तुम्ही काशीला जाण्याच्या लफड्यात पडताय, हरिद्वारला जाण्याच्या भानगडीत पडताय. तुम्हाला 4 धाम करायची मोठी हौस असते. 4 धाम करून आलात ना, येताना गुळदाळ्या सोबत आणताय, साखरपुटाने. कोणी छातीला हात लावून सांगा, देव घेऊन आलोय. छातीला हात लावून सांगा, मी मला अर्पण करून आलोय. मेल्यावर पोरांकरता निरोप देऊन जातो, माझा 10वा चांगला करा. वेड्या, पिंड तुझा आहे, तुझ्या हातून दान करून जाय. नाही ना करत. कशाला शोधता इकडे तिकडे जाऊन? भगवंत गोपाल कृष्ण मात्र सांगतात, बाबा रे, काही करू नको, कुठेही जाऊ नको. तू एक काम कर, जिथे आहेस ना तिथे तू माझं स्मरण कर, भजन कर. स्मरण आणि भजन करण्याची पद्धत मात्र कृष्णानं सांगितलेली भगवद्गीतेतली वेगळी आहे. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. तू अनन्य गतीनं आहे तिथं स्मरण कर. तिथं आहे तिथे स्मरण कर, बस, काही नको. फक्त ते अनन्य गतीनं कर, अभिनय करू नको. अभिनय करू नको. आम्ही भक्तीचा अभिनय करत असतो. गाठी करण्याचा अभिनय आहे. देवावर डोकं ठेवण्याचा अभिनय आहे. 4 धाम करायला जाण्याचा अभिनय आहे. यात अनन्य गती नाही. तुम्हाला अनन्य गतीनं परमात्म्याला शरण जावं लागणार आहे. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते. तू काही काळजी करू नको. तू पंढरपूरला निघालास ना, बघा तुम्ही दिंडीला जाणारी, मी 5-10 मिनिटात हा सर्व विषय संपवतोय. तू जाळच्या देवाला जाणारी दिंडीवाली
मग पंढरपूरला जाणारे दिंडीवाली मोठा विनोद असतो यांचा. त्या दिंडीची 2 महिने तयारी चालू होऊन जाते. बघा आता आषाढी आली, दिंड्यांची तयारी चालू झाली. आमच्या सुद्धा जाळीच्या देवची यात्रा आली का दिंड्यांची तयारी सुरुवात होऊन जाते. 2 महिने अगोदर ते बाबा लोक मग फिरायला सुरुवात होतात. प्रत्येकाच्या घरी जातात, गावागावात जातात. चला ना यात्रेला जाऊन येऊ ना, दिंडीला जाऊन येऊ ना. पोरं मोठे वेडवाकडे तोंड करतात. सुनांना मोठा आनंद होतो, महाराज आले आता बरी कटकट जाईल म्हणून. पोरांना वाईट वाटते. जायचं कोणी आता, बाबा पुढं नाही मग बोलता येत नाही की बाबा येत नाही आता तुम्ही निघा इथून म्हणून. काय करणार काय आता. आणि म्हणून नाईलाज म्हणून पोरगा मोठा हुशार असतो, तो विचार करतो म्हातारा म्हातारी रिकाम. बाबाला सांगतात बाबा म्हातारा म्हातारी आहेच आमची, बस 2 शीटं लिहून घ्या आमची. बाबाही लिहून घेतात. बाबांना येणकेन प्रकारे दिंडी पार पाडायची. ते दोघाला घेऊन जा बाबा, पण ते पिशा पाशा उचलणं होणार नाही त्यांच्याच्याने. गटोडे, ते जेवायची सोय, चहाची सोय, म्हाताऱ्याला 2 वेळेला चहा लागतो. बाबा सांगतात काळजी नका करू, 2 वेळेला चहा आहे, नाश्ता आहे, 2 पंक्ती आहेत. ते गटोडे आमचे पोरं उचलतील, ट्रॅक्टर आहे गटोडे नेऊन ठेवतील, उतरून देतील, काय काळजी नका करू तुम्ही. नाही ते पाणी फिल्टरचं पितात, काळजी करू नका, अगदी प्रत्येक ठिकाणी जार राहणार आहे बाबा सांगतात. आणि मग नावं नोंदवले, बाबा निघून गेले का मग म्हातारा म्हातारीची दिंडीला जायची तयारी होते. सुरुवात बघा. मग सोयराधारांना निरोप देतं, म्हातारा म्हातारी आता दिंडीला निघाली म्हणून भेटायला लोक येतात. व्याई येतो, व्याईन येते, जावई येतो, पोरगी येते. जशी हे दोघं कारगिलच्या युद्धावर चाललेले आहेत, आता येणारच नाही ती. सरे भेटायला बस गर्दीच गर्दी झालेली असते. मग त्या म्हातारा म्हातारीची तयारी चालू होते. मग गुडघ्याची गोळी, डोक्याची गोळी, पाठीची गोळी, कमरेला लावायला आयडेक्स, डोक्याला लावायला अमृतांजन, सर्दीची गोळी, जुलाबाची गोळी, ह्या सर्व औषधं म्हातारा म्हातारीची तयारी. या दोघांना मग पोरगा एक मोबाईल घेऊन देतं कीपॅडचा, बटनाचा. त्याच्यात एक सिम कार्ड, लाईफ टाईम, बस अनलिमिटेड डाटा, बोलत राहा त्याच्यात. 2 नंबर त्याच्यात घरचे सेव्ह करून देतात. मग म्हाताऱ्याच्या हातात पाण्याची बाटली, मग पिशीमध्ये बिड्याची पुडे, काडीची पेटी, म्हातारी सुद्धा दाताला लावायला मिसरी. सर्व तयारी जंगी झाली की बाबाचा ट्रॅक्टर येतो. ते गठोडे लागलेच घराच्या बाहेर पोरं आणून ठेवतात. बाबाचे माणसं उचलून त्या ट्रॅक्टरमध्ये टाकली. म्हाताऱ्याने पाण्याची बाटली घेतली, मोबाईल घेतला, निघाले. बस तोही जोडीदार पाहतो, ती जोडीदार पाहते. सुरुवात झाली दिंडी. मी तुम्हाला दिंडीचा हिशोब करून दाखवतो. ही दोन्ही गुरुवर आहेत, माझी ज्येष्ठ आहेत मला खूप. त्यांच्या देखत हा सर्व वात्रटपणा करणं बरं नसतं. 5 मिनिटातच मी संपवायला पाहिजे होतं, पण काय करू, कर्ज घेऊन जाणं बरं नाही. दिवाकर बाबाचं आणि आमच्या दीपक बाबाचं कर्ज माझ्यावर राहून जाईल. 7व्या दिवसाची जर कथा माझी राहिली तर हे कर्ज राहील. आणि कर्ज घेऊन मरू नये, बैल होऊन फेडावं लागतं. त्याच्यामुळे ते कर्जही मी ठेवणार नाही. त्याच्यामुळे यांच्याकडनं नंतर मार खाईल, नाही तर 2-2 शिव्या खाईल, त्यांच्याजवळ माफी मागेल, पण मी कर्ज घेऊन जाणार नाही. दिंडी बघा तुम्ही, आता तुमच्याकडे दिंडी जाते ना, जाळीच्या देवाची, कधी पंढरपूरची, कधी फलटणची दिंडी जाते ना, आपली जाते ना. आंधळीकर दिंड्या नाही जात. पंढरपूरला जातच नाही कोणी, जाळीच्या बाबाला जातच नाही कोणी, पायी यात्रा जातच नाही. जातात ना. बघा मग दिंडीची सुरुवात सकाळी होत असते. जिथून सुरुवात होते ना तिथे सुद्धा चहाची पंगत राहते. कोणाची राहते का नाही? इथं सुद्धा होती का नाही चहाची पंगत? आम्हाला पार ते बळवंत पाटलांच्या, बलवंत पाटील का बलवंत पाटील असं नावामध्ये काय त्यांच्या मळ्यामध्ये पार ते काय बटाटे पाववडे पाठवले होते ना, वडापाव, कुणाची तरी पंगत होती. चहाची पंगत असते का नाही सकाळी? या दिंडीवाल्यांना कोणीतरी पंगत करतं का नाही? म्हणजे पंगत करतं त्याचे उतू चालले का पैसे? का त्याला एक पुण्य कमवायचं आहे? काय करायचं आहे त्याला? त्याचे पैसे उतू चालले का त्याला पुण्य कमवायचं? पटपट बोला, अर्धा तास आहे. काय करायचंय त्याला? त्याचे पैसे उतू चालले म्हणून चहा पाजतो का पुण्य कमवायचंय म्हणून चहा पाजतो? कशासाठी चहा पाजतो तो? पंगत कशासाठी असते ती? पुण्य कमवायसाठी, बरोबर ना? त्यांनी पंगत केली चहाची, सऱ्या दिंडीने पिली. मग आता त्याला जे द्यायचं आहे ना परमात्म्याला, ज्यानं चहा पाजली, चहाची पंगत केली, त्याला जे द्यायचं आहे तो परमात्मा देईल कुठून हो? तुमच्यातलंच काढून देईल. तुम्ही पुण्य कमवायला निघाले दिंडीला, ते वाटायला निघलं काय? त्याला कुठून द्यायचे? परमेश्वर मग एकच करेल ना. तुम्ही जे पुण्य कमवायला चाललात त्यातले 10 पैसे काढून याला देईल ना.
देईल का नाही? बोलतच नाही राजा, त्यातल्या त्यात आज तर अजिबात बोलत नाही. देईल का नाही? मग पहिल्या दिवशी सकाळी ज्याची चहाची पंगत होती त्याला त्याच्या पुण्यातला जो 1 रुपया आहे त्यातले 10 पैसे त्या चहावाल्याला द्यावे लागतील का नाही? ज्यांनी चहा पाजली दिली, 10 पैसे दिले. आता उरले किती आपल्याजवळ? 90. 9 वाजले का नाश्ताना वडापाव. बरं 1 मिळत नाही घरी, इथं 2 आडवा हात करून खाल्ली नाश्ता. आता त्या नाश्त्याची पंगत ज्याची आहे त्याला द्यावं लागेल का नाही? त्याला किती द्याल? 15 पैसे द्याल का नाही? मग ते चहाचे दान हे 15 किती गेले? 25 गेले. उरले किती? 75. आता दुपारी परत पंगत कोणाची तरी सटकून अगदी आडवा हात करून वरपली, काही राहिलं ते फेकून बी दिलं. ज्याने पंगत केली त्याला काय द्याल? आता तुमच्यातलं द्यायचं आहे ना त्या पंक्तीवाल्याला. आता 25 पैसे द्यावे लागतील की नाही? दिले. किती गेले? 50 गेले. उरले किती? 25. 4 वाजता चहा. मग चहावाल्याला 10 पैसे ठरलेले का नाही दुपारच्या? आता किती गेले? 60. उरले किती? 40. आता संध्याकाळी परत खिचडी कढी लापसी. संध्याकाळी पंगत आहे ना, त्यालाही द्यावे लागतील का नाही 20 पैसे. किती गेले? 80. उरले किती? 20. ज्या गावात शाळेत तुम्हाला त्या मुक्कामी ठेवलं, रात्री झोपले, सकाळी 4 वाजताच उठून कार्यक्रम केला शाळेभोवतीच. आडोसा जिथं मिळेल तिथं, गाईच्या गोठ्यात, शाळेच्या मागे, शाळेच्या पुढे. तुम्ही गेल्यावर ज्याला साफसफाई करायची आहे, ज्यानं साफसफाई करल त्याला काही द्यावं लागेल का नाही? 10 पैसे तरी पुण्य द्यावं लागेल ना. तुम्ही खाल्लं, त्यांनी भरलं गेल्यावर. चहाचे ग्लास फेकून दिले, नाश्त्याच्या डिशा फेकून दिल्या, मागे आवरावं लागेल ना. ज्यांनी आवरलं त्यांना 10 पैसे द्याल का नाही? किती गेले? 90. उरले किती? 10. आता जे महाराज 2 महिन्यापासून फिरत होतो गावोगाव तुमच्या दारादारामध्ये, गठोडे तुमची उचलतं, पंक्ती जमा करतं, तुम्हाला पाणी पाजतं, त्या महाराजला काय द्यायला आता तुम्ही? त्या महाराजला 10 पैसे द्यावे लागतील ना. किती गेले? उरले किती? कहा गए थे? कहा नाही. क्या लाए? कुछ नाही. तोंड जोडून आले परत. शक्य झालं ना तर येताना पाप घेऊन सोबत आलात. बाबा रे, भक्तीची परिभाषा मात्र भगवद्गीता वेगळीच. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. तू माझे अनन्य गतीनं, आपलं अनन्य भावनेनं बस स्मरण कर माझं. तू काळजी करू नको, संसाराची काळजी करू नको, प्रपंचाची नको, मुलीची नको, मुलाची नको, काही करू नको, तू स्वतःची करू नको. तू एकच काम कर, तू माझं भजन कर, फक्त अनन्य गतीनं कर. तेषाम अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुझा योगक्षेम कसा चालवायचा, तुझा प्रपंच कसा चालवायचा, तू वारीला गेल्यानंतर तुझ्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची आहे, रस्त्यानं चालताना तुझं गठोडा उचलायची काळजी कशी करायची आहे, तुला दुपारचा चहा कसा मिळेल, व्यवस्था कशी करायची आहे, तुला दुपारचं जेवण कसं मिळेल याची व्यवस्था कशी करायची, माझी जबाबदारी आहे. तू हे सर्व सोडून दे, तू फक्त एकच काम कर, माझं म्हणून चाल. कृष्णाचा उपदेश बघा ना कसा आहे. फक्त माझी अनन्य गतीनं उपासना कर, हे महत्वाचं आहे. आम्ही अनन्य गतीनं परमेश्वराची उपासना करत नाही. आम्ही उपासनेचे मार्ग वेगवेगळे निर्माण करतो, आपल्या आपल्या सोयीने निर्माण करत असतो. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशन्ति विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. कृष्ण सांगतोय तुम्हाला, तू माझी अनन्य गतीनं भक्ती कर बस.
आम्ही मात्र कृष्णाची अनन्य भक्ती करत नाहीत. आम्ही सुख मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. बघा, मंदिरात गेलो का त्या देवाला सुख मागत असतो, पोरीला सुख मागतो, पोराला सुख मागतो, बायकोला सुख मागतोय, शेतीला पाणी मागतोय, गाई दूध देत नसेल ना तर गाईला सुख मागतोय, बैलाला सुख मागतोय. हे वेड्या, या सुखाच्या नादी लागू नको रे. देवाला सांग, देवा मला काही नको आहे, अजिबात नाही, तू देत असला तरी नको आहे, मला तू हवायस. मागितलं तुम्ही कधी असं? गेल्यावर तर तुम्ही प्रत्येक वेळेला देवाला काहीतरी मागणं मागत असता. मंदिरात घेतले, हातात नारळ घेतलं का देवापुढे डोळे लावून उभे राहतात, देवाला सांगतात मला हे दे, ते दे, ते दे, याचं दुखणं झालं, त्याचं पोट दुखणं झालं, तिला नातू नाही, त्या जावायला नोकरी नाही, हजार कटकटी करून विडा ठेवता. बाबा रे, हे सहेतुक कर्म परमेश्वराला मान्य नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सांगतात, हे केलेलं कर्म त्या त्या ठिकाणी उपयोगाला गेलं. विडा ठेवताना तुम्ही पोरग मागितलं, तुम्हाला पोरग मिळालं, विडा संपला. शिल्लक काय तुमची? शिल्लक काय? शिल्लक नाही तर देव तुम्हाला देईल कुठून? आता तुम्हाला देव मागावा लागणार आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्यलोकम विशन्ति. ज्ञानेश्वरांची ओवी मात्र देखनीय. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उत्तरी. तुम्ही सहेतुक भावनेनं जेव्हा आराधना करत असताना, कोणीतरी तुम्हाला सांगता अमुक गावाला अमुक देव निघाला, पटकन पिशी घेतली की तिथं हजर बस. आमच्या नाशिक जिल्ह्यात नाही, आपल्या त्या भागातल्या मराठवाड्यामध्ये एक प्रचार झाला होता की कोणीतरी एक बाई निघाली सुरतला, गुजरातमध्ये. ज्यांना संतती नसेल त्यांनी जायचं, ती बाई, त्या बाईच्या पोटावर हात ठेवायची, बस. हात ठेवला का संतती, हात ठेवला का संतती. अर्धा महाराष्ट्र गुजरातमध्ये. ए वेड्या, पिढ्या गेल्या ना रे तुझ्या वेड्यात काढणारे लोकांनी तुला. इथला अंगारा, इथला धुपारा कशाला पळतो रे? तुझा अंगारा, तुझा धुपारा तुझ्या घरामध्ये आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. तू त्याला उठव आणि त्याला बस जाग कर. त्याने तुझ्याकडे पाहिलं का तू तुला सर्व काही देणार आहे. नाही ना करत तू. आम्ही या भानगडीत पडतो आणि म्हणून त्याची फळं काय मिळतात हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृवतः भूतानि यांती भूतेज्य यांती मध्याजिनोऽपि माम्. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरे. या श्लोकाचं विवेचन आहे. मग तया पुण्याची पावटी सरे. मी महानुभावांचं आता सांगितलं ना, तुम्ही म्हणाल हे मानभावांचं सांगतात बा. ए बाबा रे, आम्ही नाही सांगत, आम्ही सर्व सांगतोय. एका परमेश्वराची उपासना करा म्हणून. उपासना सोपी आहे, उपासनेचं तंत्रही सोपं सांगितलंय. सततम कीर्तयंतो माम. तू माझं फक्त सतत कीर्तन कर, फक्त सतत कीर्तन कर, फक्त कीर्तन कर, सतत कीर्तन कर. उपासनेची पद्धती सोपी दिली आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरांची उभी सांगतोय. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे. आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मग दार हिचे पुनये तियेचे. तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. या भगवद्गीतेच्या या श्लोकाची ही ओवी आहे की हा पुण्य कमवायच्या आशेनं करत असलेली प्रत्येक क्रिया पुण्य मिळवतो, गाठोडं तयार करतो आणि हे गाठोडं घेऊन वर स्वर्गात जातो. स्वर्गाची देवलोक त्याला घेऊन जातात.
सुखाच्या गादीवर बसवतात, त्याला पंख्यानं हवा घालतात, मिष्टान्नाचं जेवण देतात, तिथं रंभा नाचत असते, फुलांची शेज होते, त्याला मोठ्या गुदगुल्या होतात. परंतु त्याच वेळेला मात्र त्याच्याकडून दररोजच्या राहण्याचं भाडं घेतलं जातं. बघा, लॉजवर गेल्यानंतर कॉट चांगला असतो, एसी असतो, पंखा असतो, वेटर दारात उभा असतो, परंतु तुला लॉजचं 24 तासाचं भाडं असतं. स्वर्गात पुण्याचं भाडं आहे. तुम्ही घेऊन गेलेला गाठोड्यातनं ते दररोज पुण्य कमी होतं. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशांती. पुण्य क्षीण होतंय, आता कमी होतंय, कमी होतंय, कमी होतंय. एक दिवस पुण्य संपत आणि पुण्य संपल्यानंतर मग तया पुण्याची पाबुटी सरे, सवेची इंद्रपनाची उटी उत्तरे. आणि त्या इंद्रपदावर त्या स्वर्गातलं माणसाला खाली यावं लागतं. अरे येणं कसं आहे जरा तपासून पहा. देवलोक नेतात, पुण्य संपल्यानंतर तुम्हाला पाठवतात काय? ज्ञानेश्वर माऊलीने फटकळपणानं सांगितलंय, फटकळपणानं सांगितलंय. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे. हा पुरुष एखाद्या नर्तिकेकडे जातो, पैसे देतो, मग ती नाचते, पानाचा विडा देते. तुम्ही म्हणाल ते गाणं म्हणते, म्हणाल तशी नाचते. पैसे संपले, ते 1000 रुपये ठरलेले असले, 1000 रुपये संपले का तीच स्त्री जी विडा देत होती, मंचकावर बसवत होती, चहा देत होती, तीच स्त्री, त्याच पुरुषाला. जैसा वेश्या भोगी कवडा वेचे, मगदार हिचे पुनये तेचे, तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय. तीच स्त्री त्याच पुरुषाला स्वतःच्या उंबरवठ्यावर सुद्धा बसू देत नाही. तशी देवलोक पुण्याचं गाठोडं घेऊन गेल्यानंतर संपलं की त्याला स्वर्ग लोकातनं परत एक वेळा ढकलून खाली पाडून टाकतात. आणि मग परत इथे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम गर्भी शयनम भज गोविंदम भज गोविंदम. परत जन्माला यावं लागतं, परत मरावं लागतं, परत जन्माला यावं लागतं, परत मरावं लागतं. त्यापेक्षा एक काम कर, भज गोविंदम भज गोविंदम. यातनं तुला सुटायचं का? सुटायचं तुला? तू एकच काम कर, फक्त माझं नामस्मरण कर, बस. तू या सर्व यातनेतनं सुटून जातो का नाही? आम्ही नाही ना करत होय. आम्ही देवाला देव मागत नाही, देव आम्हाला मिळत नाही, आम्ही सुख. पोराचं लग्न झालं का मग देवाला जाऊ, पोरीचं लग्न झालं का मग देवाला जाऊ, नातू झाला का मग देवाला जाऊ. भामटेपणानं देवाला नवस करताही कसे तुम्ही? तुमचे नवसही मोठे गमतीचे असतात. बघा, मी मंदिरचा पुजारी आहे, बाबांकडे फार मोठं संस्थान आहेत 2 ठिकाणची. बघा तुम्ही नवस करणारी येतात कसे, देवाला सांगतात महाराज नातू नाहीये, नातू जर दिला ना 1.25 किलो पिढे व्हाय. देवाशी सौदा कसा करतात पा, काळजीपूर्वक काय का. देवाला काय सांगतात? तू नातू दिला ना तुला 1.25 किलो पेढे देईल. नातू दिल्यावर बामटेपणा पा. किराणा दुकानदार छटाक सुद्धा तुम्हाला उधार देत नाही, देवाला मात्र सांगतात तू नातू अगोदर दे मग तुला पेढे दे. बरी एक वेळेला नातू दिला ना, हा पेढे मोठे गमतीचे नेतो, मग साखरेचे गोळेच. बघा, देवावर याचा विश्वास नाही आहे. देवानं मात्र याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? वेड्या, तुझ्या जीवनाचा काहीही विश्वास नाही, भरोसा नाही तुझ्या जीवनाचा. आलेला प्रत्येक क्षण तू परमेश्वराच्या कारणी लाव, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा क्या भरोसा, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या
साथ दे। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का। क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा। कौन कहता है इस दुनिया में दबदबा है मेरा, कौन कहता है मित्र परिवार है मेरा, कौन कहता है इस दुनिया में दबदबा है मेरा, कौन कहता है मित्र परिवार है मेरा। लेकिन किसी ने ना कहा कब रही मेरा ठिकाना। साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है जिंदगी का। अपना तो कोई नहीं देखे ठोक, अपना तो कोई नहीं देखे ठोक बजाए। अपना तो कोई नहीं, सब देखे तो बजाए। अपना तो कोई नहीं देखे ठोक बजाए, अपना अपना क्या करे मोह भर लपटाए। सांस रुक जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते, जब बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा। कुठे आहे हो विश्वास? तुम्ही ज्यांना आपले आपले म्हणून राहिलात ना, ती नाती तरी कुठं चांगली राहिली. तो तुम्ही प्रपंचातली लोक आहेत, तुमच्याशी जास्त बोलून घेतो थोडंसं. भगवद्गीतेची खूप श्लोक सांगायची इच्छा आहे, पण तुमच्याशी बोलणं राहणार आहे. असलेली तरुण मुलं आहेत, बाया आहेत, मुली आहेत, तुमच्यात तरी नाती कुठं पक्की राहिली. तो नेहमी एक कथा सांगत असतो मी. मराठी शाळा भरलेली होती, मुलं शाळेत बसली होती, मास्तर शिकवत होते आणि इतक्यात आवाज आला बाहेरनं, मास्तर. सर्व शाळा मागे वळून पाहायला लागली. बाहेर मात्र वरंड्यात एक म्हातारी उभी होती, हातात काठी होती, वाकलेली होती, केस पांढरे झाले होते, चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं झालं होतं, दात पडले होते, खोबळे झाली होती तोंडाची, डोळे खोल गेली होती, धनुष्यासारखी वाकलेली होती, हातात काठीच्या आधारानं थरथरत उभी होती, दुसऱ्या हातामध्ये मात्र भाकरीचं गाठोडं होतं, शिदोरी होती. सर्वी पाहायला लागली. मास्तरनं पाहिलं तसं म्हातारीने हातातली ती शिदोरी आणून सांगितलं, काही नाही हो मास्तर, बाळा शाळेत आला सकाळी, पळत तसाच भाकरी राहिली होती त्याची. पोरग दिवसभर उपवाशी राहील म्हणून घेऊन आले. तसं बाळ्या चटकन उठला, आईच्या हातातली भाकरी घेण्याकरता गेला. तसा शेजारचा मुलगा आपल्या शेजारच्या पोराला म्हणतोय, का रे बाळ्याच्या आईकडं पाहिलं? बाळ्याच्या आईला एकच डोळा आहे, फुटकी आहे, ती आंधळी आहे एका डोळ्याने. दुसऱ्या पोराने सांगितलं, का रे कशी दिसते ती, कशी वाकली, भुताळणी सारखी दिसते, तुला भीती नाही वाटत का रे? इतक्यात बाळ्या येऊन बसला. हळूच बाळ्याला पोराने विचारलं, का रे तुझ्या आईला एकच डोळा आहे, एकच डोळा आहे, फुटकी आहे तुझी आई, कशी भुताळणी सारखी दिसते, तुला भीती नाही वाटत का? बाळ्यानं खाली मान घातली. शाळा सुटली.
तशी मुलं शाळेच्या आवारात बाळ्याभोवती जमा झाली आणि मुलं सांगायला लागली, अरे बाळ्याच्या आईला एकच डोळा आहे, फुटकी आहे, आंधळी आहे एका डोळ्यानं, डुचकी आहे, भुताळणी सारखे दिसते. बाळ्याला मात्र मोठं वाईट वाटलं, अपमान वाटलं. बाळ्याने गर्दीतनं पाय काढला, पळाला खाली. झोपडीत शिरला आणि पाठीवरचं दप्तर जोरानं फेकलं. तशी आई समोर आली. बाळा, रागवलं का रे कोणी? मर जा, कोणी रागवलं नाही. ती समोर येऊ नको. काही हवंय बा? काहीच नको म्हातारडे, फुटकी आंधळ्या डोळ्याची, कशाला मरायला आली होती शाळेत? सर्वी पोरं मला चिडवतायत, भुताळणी सारखी दिसते, करंटी. चुकलंच रे बाबाच, खरंच मी आंधळी आहे, करंटी आहे रे. चुकलं बा माझं, नाही येणार परत. मर जा आता, तोंड दाखवू नको परत. तसा बाळ्यात तना आता मुलांबरोबर खेळायला निघून गेला. संध्याकाळचा म्हातारीनं स्वयंपाक केला. दिवे लागण झाली, पोरग येईल जेवायला, मग जेवण करू म्हणून म्हातारीने बाजेवर अंग टाकलं. थकलेलं शरीर पडताच डोळे लागली. बाळ्या मात्र उशिरा आला. टोपल्यातली भाकरी घेतली, भाजी घेतली, खाल्ली, झोपली. सकाळी उठला, दप्तर घेतलं, शाळेत गेलं. आता नित्याचा क्रम सुरुवात झाला होता. आईनं स्वयंपाक करायचं, बाळ्याने आपलं जेवायचं. आई विचार करत होती, मुलाचा राग आज नाही तर उद्या जाईल. दिवस पुढे सरकत गेली. आता गावातल्या शाळेतलं बाळ्या आता शहरातल्या मोठ्या शाळेत गेला, मोठं शिकला. मोठ्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली. गावातल्या एका मोठ्या माणसानं त्याला पोरगी देऊन मोठं लग्न करून दिलं. बाळ्याने मात्र काळजीपूर्वक आपली आई गावात आहे कोणाला समजू दिलं नाही. बघा, नाही समजू दिलं. 4-5 वर्ष झाली, मुलगी झाली आणि एक दिवस शहरातली म्हातारी गावात गेली. भेट झाली म्हातारीची. का ग आजी झालीस तू? नाच झाली, तुला माहित नाही? पटकन म्हातारी खाली बसली, देवाला हात जोडले. मी आजी झाली, जाईन मी नातीचं तोंड पाहायला जाईन मरणा अगोदर. मुलाचा पत्ता मिळवला. मुक्कामाच्या गाडीनं मोठ्या सकाळीच बसली, शहरात उतरली. हातातला पत्ता दाखवत 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 बरोबर बाळ्याच्या घराजवळ पोहोचली. रविवारचा दिवस, बाळ्याला सुट्टी होती. बाळ्या सोफ्यावर पेपर वाचत बसला होता. बंगल्याचा दरवाजा बंद होता. बाळ्याची 4-5 वर्षाची मुलगी खेळत होती. शहरातल्या लोकांच्या घराचे दरवाजे बंद असतात. केवळ घराचे नाही, त्यांच्या मनाचे दरवाजे बंद असतात. शहरातले लोक चहा देतात ना, तो चहा कपाच्या तळाशी शोधावा लागतो, कुठे आहे. खेड्यात चहा प्यायला गेला ना, तो कप आणि बशीतनं चहा ओसंडत असतो. बघा, दरवाजा बंद होता. म्हातारीनं जाऊन दरवाजाला वाजवलं. बाळ्याच्या लहान पोरीने येऊन दरवाजा उघडला आणि मोठ्यानं ओरडली, हे आई, कुठेतरी भिकारी झाली ग, एका डोळ्याची आहे, भीती वाटते बा तिची. पेपर वाचत असलेल्या बाळ्यानं बायकोला आवाज दिला, अगं भिकारी खूप झालीत ग, दरवाजा लावून घे. बाळ्याच्या बायकोनं जाऊन धाडकन दरवाजा लावला आणि म्हातारी पटकन त्या पायरीवर बसली. ओ बाळ्या, भिकारी नाही रे मी, भिकारी नाही. आजी या शब्दाची भीक मागायला आली होती. भिकारी नाही बा मी, पण बाळ्या काही हरकत नाही बा, क्षणभर का होईना नातीचं तोंड पाहायला मिळालं, मी मरायला मोकळी झाली. आता बाळ्याच्या पायरीची माती म्हातारी हाताला लावून अंगाला लावली. म्हातारी परत गावाला आली. इकडे मात्र 4-6 महिन्यांनी बाळ्याला शाळेचं पत्र आलं. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्याची प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही या. बाळ्याला बोलवलं होतं. बाळ्याला पत्र मिळालं. विचार करायला लागला, आपण जायचं का नाही जायचं. गेलो तर ही म्हातारी भेटेल, परत ओळख होईल, सर्वांना माहिती होईल, सर्व आपल्याला हसतील, आंधळी याची आई आहे म्हणून, डुचकी आहे एका डोळ्यानं.
खूप विचार केला. बाळ्याने ठरवलं परस्पर जाऊन आपण कार्यक्रम करून निघून येऊ. कार्यक्रमाला पोहोच. कार्यक्रम झाला. आता बाळ्या परत निघाला. लांब ती आईची झोपडी दिसली. विचार केला जवळ न जाऊया. झोपडी पाहू, मध्ये म्हातारी कशी आहे हे तर पाहू. गाडी आता झोपडीच्या समोरून जाताना लक्ष केलं तर झोपडीच्या दरवाजाला कडी लावलेली होती. बाळ्यात गाडी थांबवली. उतरला. शेजारी म्हातारी होती. तिला जाऊन विचारलं, आजी इथे एक म्हातारी राहायची ना? राहायची बा, मेली ती आता. तिचा पोरगा मात्र शहरात खूप मोठा साहेब आहे. त्याला पत्र लिहून ठेवलंय तिने. म्हातारीने घरातलं पत्र आणून बाळ्याच्या हातात दिलं आणि बाळ्या ते पत्र वाचायला लागला. त्या पत्रामध्ये आईने लिहिलं होतं, बाळ्या करंटी रे मी, पांढऱ्या कपाळाची. तू पोटात होतास तेव्हाच तुझा बाप मेलावा. रांडक पण काढलंय. करंटी आहे नशिबात. पण बाळ्या तू जो आंधळा डोळा म्हटलास ना, फुटका डोळा, बाळ्यात तू फुटका नाही रे. तू लहान होतास, खेळायला गेला मुलांबरोबर, पडला, गवताची काडी तुझ्या डोळ्यात गेली, रक्तबंबाळ झाला. मुलांनी उचलून घरी आणला. पाहिला, छातीला कवटाळून डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरला सांगितलं. डॉक्टरने तपासला आणि येऊन सांगितलं, बाई तुमचा मुलगा आता दोन्ही डोळ्यांनी नाही पाहू शकणार. पाय धरली डॉक्टरांची. डोका पटला, पदर पसरलं. डॉक्टर सांगाल ते करेल, म्हणाल ते देईल. पण माझ्या बाळानं दोन्ही डोळ्यांनी जग पाहावं. त्यांनी जग पाहिलंच कुठं असं. डॉक्टरांनी मला उठवलं आणि सांगितलं, बाई तुमच्या मुलाने जर दोन्ही डोळ्यांनी पाहावं वाटत असेल तर त्याला कुणीतरी डोळा दान द्यावा लागेल. आणि ज्या डोळ्याची लाज वाटते ना बाळ्या, तो डोळा तेव्हा तुला दान दिला बा, तेव्हा तुला दान दिला. बाळ्या मात्र ते पत्र हृदयाशी कंटाळून आक्रोश करत होता. हातात वेगळं होतच काय. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुन नाही पाणी पाजले. हातातलं पत्र हृदयाला लावून बाळ्या आक्रोश करत होता. आई त्याला मात्र सांगत होती, बघा मेलेली आई त्याला सांगत होती, बाळ्या तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुन नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच त्रास नको देऊ घशाला. जिवंतपणी कधी पुसिले नाही, मेल्यावरती म्हणतोस आई. तुझे नाव घेऊन डोळे मिटिले रे बाळा, तुन नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुन नाही पाणी पाजले. संसारातली नाती अशी आहेत. आणि म्हणून जगत असताना मागायचं असेल ना तर देव मागा. देवाला सांगा तू हवाय, तुम्हाला मागता येत नाही. हो, तुम्हाला मागता येत नाही. कृष्ण कथा तुम्हाला मागणं शिकवते. आता महाभारतीय युद्ध संपलं होतं. भगवद्गीता निरोपण झाली होती. काल धर्माचं निरोपण झालं होतं. आणि कृष्णनाथानं पांडवांना हिमालयात जायला सांगितलं, उपदेश केला. आणि कृष्ण आता उभा राहिला. आत्या कुंतीकडे पाहिलं आणि सांगितलं, आते निघतो ग मी आता. खूप दिवस झालीत का द्वारकेत गेलो नाही. गेलो पाहिजे मी आता. मुलं मोठी झाली असतील. 56 कोटी यादवांचा पसारा आहे. गेलो पाहिजे. कृष्णानं जातो नाव काढलं की त्या कुंतीचं काळीच गलबलून आलंय. डोळ्यातनं अस्व गळायला लागली. अंग थरारलं. कन्हैयाचे दोन्ही हात गच्च धरले. कान्हा
काय म्हटलास बा? जातो? कशी जाऊ देईल तुला मी? तुला नाही जाऊ देणार मी. नाही गा ते असं का म्हणतेस? जावं लागेल ग. 56 कोटी यादव आहेत, मुलं मोठी झाली आहेत. द्वारकेला किती दिवसाचा गेलो नाही, गेलो पाहिजे आता. तशी द्रौपदी धावली, गदा गदा हलवलं कन्हैयाला. कान्हा, हे दादा चुकलं का रे माझं? काही तुला त्रास दिलाय मी? अपरात्री रात्री बोलवलं बा तुला, नवऱ्यांनी चुकारावर मला लावलं ना. दीर होती, सासरे होते, कोणी राखलं नाही बा मला. तुला बोलवलं, तू धावत आलास. रागवला का माझ्यावर? तुला खूप त्रास दिलाय म्हणून? नाही ग वेडे, ते तर माझं कामच आहे, कर्तव्यच आहे. ज्यानं बोलवलं त्याच्या पाठीमागे जाऊन उभं राहणं माझं कर्तव्य आहे. आता अर्जुन आलाय, भीम आला, धर्म आली. आई कुंती रडायला लागली, कन्हैयाला बिलगून रडायला लागली. नाही बा कान्हा, तुला नाही जाऊ देणार. कन्हैयानं आई कुंतीच्या डोक्यावर हात ठेवली, दोन्ही हातानं तिची आसव पुसली, हनवटीला हात लावून कुंतीचा चेहरा वर केला, डोळ्यात डोळे घातले, सांगितलं आते, तुझ्या या भक्तिभावाला हा कृष्ण प्रसन्न झालाय, प्रसन्न झालाय. तुझ्या या आसवांमध्ये कृष्ण बुडालाय. माग, मागेन ते देईल तुला मी, माग. कुंतीला मात्र विजेचा धक्का बसावा अशी कुंती मागे सरकली. कन्हैया, तुझ्या कुंती आत्तेच्या नशिबामध्ये चेष्टा केली रे. तारुण्यात नवरा गेलाय, मुलांना वनवास आला, सुनेला उघड केलं निचांनी. आता तू चेष्टा करतोस का माझी? नाही गा ते, तुझी चेष्टा कशी करेन? तू माग तर खरं. तू मागशील ते देईल तुला मी. नक्की देशील का ना? अगं आते, शब्द आहे माझा, मागशील ते देईल तुला. काय मागणं मागितलं कुंतीने? डोक्यावरच्या पदराची झोळी कृष्णनाथा पुढे केली, कन्हैयाकडं पाहिलं. कान्हा, तू देणार असतील ना बा या जगातली सर्व दुःख, सर्व संकट जमा कर आणि तुझ्या या कुंती आतेच्या पदरात आणून घाल. दुःख होती, संकट होती, तोपर्यंत तू होतास. दुःख संपलंय, संकट संपलंय, तू निघालास बात, तू निघालास. कृष्णनाथानं मात्र आपल्या कुंती आतेला मिठी मारली. माय बापू, कृष्ण कथा, कृष्णाला काय मागायचं हेही कळालं पाहिजे. आम्ही मागत नाही, तुम्ही प्रामाणिकपणे कृष्णाला मागा, कृष्णा आम्हाला तू हवाय म्हणून. बघा कृष्ण तुम्हाला देतो का. भागवत कथेचा आनंद गेली 7 दिवस आपण लुटला इथे. आंधळी हे गाव परंपरेचं आहे, महानुभावांच्या इतिहासाचं ते साक्षीदार आहे. 5 अधिकरण या गावची झाली म्हणजे हा फार मोठा इतिहास आहे. मी मात्र बाबाजी, दिवाकर बाबाजी, जे या दोन्ही अधिकरणांच्या साक्षीनं सांगतो की मी अर्वाचीन इतिहास माझ्या कल्पनेत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात ह्या भागवताचं वेळ लागलं आणि फिरत राहतो, परंतु येणाऱ्या पावसाळ्यात मात्र बऱ्यापैकी स्वस्त आहे. अर्वाचीन इतिहास लिखत असताना प्रत्येकापर्यंत जाण्याची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी लेट करतोय. प्रत्येकापर्यंत जायचं आहे की विध्वंस गादीचा एक इतिहास आहे की लोकमान्य टिळकांशी या गादीवरच्या पुरुषांनी चर्चा केली होती, बरोबर बाबा? आणि लोकमान्य टिळकांना अगदी निर्विवाद मान्य करावं लागलं होतं महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य, बरोबर बाबा? टिळकांनी महानुभाव पंथाबद्दलची काढलेली उद्गार आजही आपल्या महानुभावांचा इतिहास नावाच्या ग्रंथामध्ये विध्वंस गादीचे पोस्ट. इकडे सातारकर पिढीचा विचार केला तर मला वाटतं आता आहे बाबा, याच्या पाठीमागचे बाबा उद्धवराज बाबा, बरोबर? नाही, उद्धवराज बाबा विवेकानंदासारखे दिसायला विवेकानंदासारखे होते. त्यांच्या अगोदरचे जे 2 पिढीचे बाबा लोक आहेत ते तर महाभयंकर तापसी होते, घोड्यावर असायचे, बरोबर?
एका शब्दावर त्यांनी कोर्टाला पराभूत केलं होतं. वकील नव्हते त्यांनी लावलेले, एका शब्दावर. हा इतिहास आहे. दिवाकर गादीच्या मूळ पुरुषांचा एक वेगळाच इतिहास. मानभाव पंथात अशा इतिहासाचे अनेक आमचे गुरुजन आहेत. गावांचा इतिहास आहे. आंधळींनी 5 लोक दिली, देशाला दिली, इकडेही दिली. थांब रे, देशाला दिली. देशाचा इतिहास आम्ही चिवडून टाकला. मी तुम्हाला 1-2 मिनिटात बोलतो फक्त जास्तीचं. देशाचा इतिहास चिवडला आणि आम्हीच इतिहासाची करते आहोत म्हणून झेंडे घेऊन फिरायलो. जय जवान, जय शिवाजी, जय भवानी. हे बावळ्या, तुला शिवाजी कळाले नाहीत, नाही भवानी तर कळतच नाही. शिवांचा इतिहासाची एक गोष्ट सांगतो, आपण ही कथा संपून टाकू. तुम्ही सातारकर आहात, फलटणवासी आहात. हा सर्व परिसर हा पुणा, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये छत्रपती शिवबांचं वावर आहे. इथल्या कुठल्या जातीच्या बापाचे शिवबा नाहीत, नाही कुठल्या जातीच्या बापाचे आंबेडकर नाही, कुणाच्याच जातीचे ज्योतिबा नाहीत. ही सर्व मानवतेची पुजारी आहेत. मानवतेसाठी त्यांनी काम केलं. पण आम्ही बघा गाणी कशी तयार केली. आम्हाला लहानपणी एक कविता शिकवायची गुरुजी. तुम्ही सर म्हणजे आपले बळवंत पाटील शिक्षकी केली. आपल्या शाळेमध्ये एक पूर्वी आमच्या काळामध्ये एक गाणं शिकवायचे. शिवबाच्या कौतुकाचं ते गाणं होतं. अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदिले छत्रपती, वदिले छत्रपती. ही गाणं आम्हाला शिकवलं होतं बघा शिवबांचं गुणवर्णन करताना. सुभेदाराची सुन लाडकी युवती मोहकती, आणि ही सुभेदाराची 21 वर्षाची तरणी बांड सून. शिवबाच्या सैनिकांनी हल्ला केला, खजिना लुटला, आणि खजिना लुटत असतानाच ती सूनही उचलली. शिवबांना लुटून आणलेला खजिना दाखवला. राजांनी पाहिला, संतुष्ट झाले, प्रसन्न झाले, चेहऱ्यावर आनंद पसरला. तसंच सेवकांनी पुढे येऊन सांगितलं, महाराज अजून एक खजिना आहे. ही गोष्ट खरी असेल यावर माझा विश्वास नाही. जे शिवाजी महाराजाचा कुठलाही सरदार स्त्री उचलून आणू शकत नाही. एका बाईचं नाव घेतलं, पाटलाचे हातपाय तोडून टाकले होते. शिवबाचे सरदार बाई नाही उचलून आणू शकत. एक पहिली ही गोष्ट खोटी आहे. दुसरी पुढे जाऊ, महाराज अजून एक खजिना आहे. शिवबांच्या भवयांचा अनुकार झालाय आणि सेवकांनी तो मेना उचलून राजांपुढे आणलाय. राजांनी मेन्याकडे पाहिलं, मेन्याची पडदे उघडली आणि त्या पडद्याच्या आड ती 21 वर्षाची तरणी बांड देखणी पोरगी डोळे लावून तिच्या अल्लाची का देवाची मात्र ती प्रार्थना करत होते, माझी लाज राख, माझी अबरू राख. तिला पाहिलं आणि आमचे शिवबा आता गुडघ्यावर टेकलेत. त्या मुलीला हात जोडले आणि त्या मुलीला ते सांगतायत, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदिले छत्रपती. ए बाई, हळू वाजव रे. ए बाई, तुझ्यासारखी सुंदर जर माझी आई असती ना, मी ही सुंदर जन्माला आलो असतो. किती सुंदर गाणं आहे. तुम्हाला आवडलं ना? आवडलं ना तुम्हाला? की शिवाजी किती श्रेष्ठ होते की एका बाईला पाहिल्यावर सांगितलं, तुझ्यासारखी माझी आई असती, तुझ्यासारखी माझी आई सुंदर असती. म्हणजे शिवबांची आई चांगली नव्हती का? कधीतरी विचार करा ना. वेड्यासारखं का बोलताय कुठे काही? मग शिवबांच्या मातोश्री चांगल्या नव्हत्या जिजाऊ? त्या पोरीकडे पाहून जर ते म्हणत असतील, तुझ्यासारखी सुंदर माझी आई असती, आम्ही सुंदर जन्माला आलो असतो. एक तर जिजाऊ दिसायला चांगल्या नव्हत्या आणि शिवबा अजिबातच नव्हती, असं म्हणायचं या गाण्याला. अरे वेडे झालात का? ज्या नाकावर बोट फिरवलं तर बोट कापेल अशी धारदार ज्याचं नाक आहे, हा, जिच्या पोटी शिवबांनी जन्म घ्यावा एवढं भयानक असं सौंदर्य जिजाऊंचं आहे. शिवबा असं बोलतील का? काही बोलायचं काय? काही गाणी म्हणायची आणि छातीवर कडून जय भवानी, जय शिवा, जय बावळ्या. वेडा झालास का? मेन्याच्या खाली उतरवलं, सेवकांना सांगितलं, खनाळ नारळानं ओटी भरा, हिच्या सासर माहेरला पोहोचवा. शिवबा निघाली. बस एवढी कथा संपली? नाही ना. याच्या पुढे अजून एक भाग शिल्लक आहे. ही कथा खोटी असेल का खरी असेल, परंतु ही सुद्धा पूर्ण खरी नाही. याच्या पुढे अजून शिल्लक आहे. जी शिल्लक आहे ती आम्ही सांगत नाही, ती सांगितली पाहिजे, ती सांगणं गरजेची.
ती मुलगी आता त्या मेहण्यातनं खाली उतरते. शिवबा सांगतात तिची खना नारळानं ओटी भरा आणि हिला हिच्या सासरला माहेरला पोचवा. आता शिवबा परत फिरणार की या मुलीनं शिवबांना प्रणाम करत सांगितलंय. शिवबाची ती वाणी ऐकता वदे सुभेदार सुन. शिवबांची ती वाणी ऐकली अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. शिवबाची ती वाणी ऐकता वदे सुभेदार सुन. ए अल्लाह ए कैसावली किस मिट्टी की खान. हे अल्लाह, अरे कुठल्या अवलियाचं कुठल्या देवाचं दर्शन झालं रे, कुठल्या मातीचा हा सुपुत्र आहे. ए अल्लाह ए कैसावली किस मिट्टी की खान. धन्य शिवाजी माँ तुम्हारी सलाम मेरा कहना. धन्य शिवाजी माँ तुम्हारी सलाम मेरा कहना. ये अल्लाह ये रब हो सके तो मेरी उम्र शिवा को देना. हे अल्लाह, शक्य झालं ना माझं आयुष्य शिवबाला देऊन टाक. हा पुढचा भाग मात्र आम्ही सांगितला नाही. इतिहासाच्या जसा आम्ही सर्व खिचडी करून टाकली. मायबाप हो, वेळेनुसार आपण या गोष्टीला पुढे बघूया. कृष्ण कथा 7 दिवस आपण ऐकली. गुरुजनांना मी 1 तास बसवलं, मी त्यांची माफी मागतो. तुम्हा गावकऱ्यांचं कौतुक करतो. 5 अधिकरणं तुमच्यातली झालीत आणि या देशाला एक आणि पंथाला एक अशी इथली परंपरा मला दिवाकर बाबांनी सांगितली. दिवाकर बाबा, दीपक दादा हे स्नेही मंडळी आहे. दीपक दादांनी मात्र आमचं बद्रिका आश्रम थांबलं. आमचे हजारो लोक बद्रिका आश्रमला जातात. निश्चिंत मनानं आम्ही जातो, कारण आमचा माणूस तिथं बसलेला आहे. आम्हाला विश्वास आहे. धर्माची मोठी सेवा करतात. धर्माचा झेंडा हिमालयात घेऊन उभे आहेत. ही छोटी छोटी माणसं कामं मोठी करत असतात. त्यांचं काम दिसत नाही. आम्ही स्टेजवर बसतो म्हणून आमचं काम दिसतं, यांची कामं दिसत नाही. दिवाकर बाबा इथे कार्यक्रम करतात एवढंच नाही. हा कार्यक्रम झाला का 15 दिवसाने मला असं वाटतं इंदोर भागामध्ये दिवाकर बाबाचा परत कार्यक्रम आहे. बाहेग्रामला बाबांचा कार्यक्रम आहे. परत बाबा तिकडे जाणार आहे. कार्यक्रम करण्याचं धाडसही आहे. चटपटीत व्यक्तिमत्व आहे. 7 दिवसामध्ये मात्र चेहऱ्यावर तणाव दिसला नाही, प्रसन्नता असते. आमच्या समान वयाची आहोत, थोड्याफार फरकाची 2-5 वर्षाच्या फरकाची आहोत. दिवाकर बाबांसारखी माणसं या संप्रदायामध्ये आहेत. तरुण वर्ग आहे. मला असं वाटतं त्याचमुळे कदाचित प्रचाराची आणि माणसं जागं करण्याची ही भूमिका, हे कर्तव्य संतांचं मात्र यथोचित पार पडतंय. मी दिवाकर बाबांचं कौतुक करेल. बाबांनी माझ्यावर प्रेम दाखवलं. मला सांगितलं तू ये. आमच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत की चिरडेबाबांना AC लागतो, चिरडेबाबांना गादी लागते, चिरडेबाबाला अमुक लागतं. पण मला असं वाटतं दिवाकर बाबांनी पाहिलं याहीपेक्षा मी ज्या मावलीकडे होतो ठेवलेलो त्या मावलीनं जवळून पाहिलं की मला यातलं काही लागत नाही. मला लागतात फक्त माणसं. माणसांमध्ये मला ठेवा. जी 2 पायाची आहेत ती माणसं माझ्या दृष्टिकोनातून नाही. ज्यांच्यामध्ये माणूस आहे ती माणसं मला हवी. त्या माणसांमध्ये राहिलो का मग चालतं. परंतु ठीक आहे, ते आता ती चर्चा चालू असते. दिवाकर बाबांनी घाबरत मला फोन केला होता, तू येशील का? मी म्हटलं बोलवून पा येतो का नाही, ते तुमचं होईल का नाही माझ्याच्याने. बाकी म्हटलं बोलून तर बघा काय होतं. कसं असतं, माणसाचे काही राजकीय सामाजिक संबंध तयार झाले की माणसाला तो शिक्का पडून जातो की यांचं त्या लोकांमध्ये उठबस आहे. पण असं काही नाही. धर्माच्या जागेवर राजकारण, राजकारणाच्या जागेवर परिवार. बाबा अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष आहे. राजकीय संबंध, आम्ही मागे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या कार्यक्रमाला होते. बाबा मांडी लावून बसले मात्र बोलत असताना धर्माचं बोलले, ते राजकारणाचं बोलले. राजकारणाच्या जागेवर, धर्माच्या जागेवर. बाबांना सांगितलं आणि बाबांनी मात्र विश्वासानं बोलवलं. 7 दिवस तुम्हा लोकांच्या सेवेची संधी दिली. तुम्हा लोकांची भेट झाली, तुमची सेवा करता आली, सत्संग मिळाला. तुम्हा लोकांना धन्य झालोय मी नक्कीच भेटून. यापेक्षा वेगळं काय. महंत तुमच्या गावात 5 झाली. आता तुम्हाला जाताना शुभेच्छा देतो की तुमच्या गावातला एखादा भागवतकार सुद्धा होऊ द्या, की तो सुद्धा एक झेंडा महाराष्ट्रात लागू द्या बाबा. असा अधिकरणं मोठी झाली, मार्ग सांभाळली, एखादा भागवतकार होऊ द्या. तुम्हा लोकांच्या दर्शनानं, तुमच्या सेवेनं मात्र मन तृप्त झाले. कृष्णाला वेगळं काहीच मागणं नाही. कन्हैयाला मात्र जाता जाता सांगायचं, कन्हैया काही नकोय आता. आ, 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 आ,
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, 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 मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा तुझे आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही अरे बाबा, अभंगाचा मोठा चमत्कार आहे. कमी कर. मोठा चमत्कार आहे अभंगातला. हा अभंग तुम्हाला सांगतोय, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अरे आम्ही बिघडलो तुम्ही सुद्धा बिघडा. हा आम्ही बिघडलोय, बिघडलेलो जाऊ तो आम्ही सरे बिघडलेलो आहोत. घरदार सोडलं, चांगली बायको करायची, पोरं झाले असते, गाडी घेतली असती, शेती केली असती, एखादी ग्रामपंचायत लढवली असती, जिल्हा परिषद लढवली असती, पडलो असतो, निवडून आलो असतो. डोक्यात फरक पडला, सरळ सोडलं, घेतल्या लुंग्या लावून उडतो फडकी इकडे, पिंटतोय गावोगाव. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही. अरे आम्ही बिघडलो तुकोबा सांगताय, पण आमचं बिघडणं बघा कसं आहे. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, या समुद्राच्या नादी लागली आणि नदी बिघडली, समुद्राच्या नादी लागली आणि नदी बिघडली. सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली, नदी बिघडली सागरची झाली, नदी अरे नदीचं बिघडणं बघा कसं आहे, कशी बिघडली ती, त्याच्या नादी लागून तिचं नदी पण संपलं, आता ती सागरात रूपांतर झाली. आमचं बिघडणं असं आहे, आमचं पण संपलं, आता आम्ही देवाचे झालो आहोत. बिघडणं असं असलं पाहिजे. याच अभंगाला आता दुसरा विचार मांडूया, शब्दांचे चमत्कार कसे असतात. कमी वाजवा बरे, तू मोठ्याने वाजवतो, मी परत मोठ्याने ओरडतो, एक वेळेला कळालं पाहिजे. या अभंगाचा दुसरा अर्थ शब्दांची चमत्कार असतात संतांच्या. संतांचं बोलणं असतं, त्या बोलण्यात आम्हाला कळालं पाहिजे यांना काय माहिती. हा अभंग परत एक वेळेला ऐका. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अरे आम्ही घडलो तुम्ही सुद्धा घडा. बीचा इकडे तिकडे हलवलाय फक्त. परिसाच्या संग लोह बिघडले, परिसाच्या संग लोह बिघडले,
लोह बिघडले परीसची झाले, लोह बिघडले परीसची झाले, लोह बिघडले परीसची झाले. तुम्हा सर्व मंडळींना दंडवत प्रणाम करतो, गुरुजनांची माफी मागतो. आमचे राजदादाजी काही साताऱ्याची मंडळी इथं आलेली आहेत, त्या साताऱ्याच्या मंडळींना दंडवत प्रणाम करतो. काही फलटणची संत मात्र दररोज यायची, अगदी त्या संतांचा अगदी नक्कीच त्यांना वंदन करतो. रमेशराज शास्त्री आमचे कीर्तनकार आहेत, गेल्या 7 दिवस तिथे प्रवचन करतायत, उत्साहाने इथं राहत आहेत. मी शास्त्रींचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना इथे शुभेच्छा देतो. माझ्याच्याने अनावधानानं कुणाला काही बोलल्या गेलं असेल, रागवल्या गेलं, आमच्या तपस्वीनी इथं मावशी आल्यात बघा, प्रकृती स्वास्थ्य नसताना सुद्धा एवढ्या उन्हात मावशी येऊन बसल्या, मावशींनाही दंडवत प्रणाम करतो. ज्या तपस्विनी इथे मी धावपळ करताना, इथला व्यापार करताना पाहिला, त्या तपस्विनींना मी दंडवत करतो. जळगाव जिल्ह्यातनं आलेली जी आमची सद्भक्त माता भगिनी आहेत, तुम्हा सर्वांना दंडवत प्रणाम करतो. अनावधानानं कोणाला बोलल्या गेलं असेल, या 6 दिवसात होत असतं, रागवणं होतं, कधी बोलणं होतं, कधी एखादा शब्द बोलल्या गेला असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला राग आला असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, मी तुम्हा सर्वांपुढे हात जोडून माफी मागतो की जे आहे तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्हीच आमचे सर्व काही. अनावधानानं बोलल्या गेलेला शब्द कुणीही मनात ठेवू नका, राग ठेवू नका, माफ करा. धर्म आहे, धर्माचं काम करताना झाली असेल चूक माझ्याच्यानी किंवा आमच्या कलाकारांच्यानी पदरात घ्या. तुमच्या शुभेच्छा आमच्याकरता असू द्या. धर्माचं चिंतन स्मरण करताना एक गाठी आमच्याकरताही करा. तुम्हा सर्वांना एक वेळेला धन्यवाद देतो आणि ही भागवत कथा या क्षणाला इथे थांबवतो. दंडवत प्रणाम.